नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता इकडे आर्यने मंजूसोबतच्या लग्नाची तारीख काढलेली असते. हे बघून मंजूला टेन्शन आलेलं असतं, तर ती सत्याची वाट बघत असते. तोपर्यंत आर्यनने सत्याला सुद्धा गायब केलेलं असतं, त्याने डांबून ठेवण्यात आलेलं असतं. आता मंजू खूप घाबरलेली असते, पण मंजू डोकं शांत ठेवते. काही झालं तरी मी घाबरून किंवा हायपर होऊन उपयोग नाही आहे असं म्हणून मंजूने डोकं शांत ठेवून विचार करून आता सत्याला कसं वाचवायचं आणि आर्यनला कसं अडकवायचं हा प्लॅन केलेला असतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मंजूने नक्की 10 मेला काय केलं की ज्याच्यामुळे मंजूने सत्याचा जीव वाचवलेला आहे, तर आर्यनला चांगला धडा शिकवलेला आहे. आता लग्नासाठी तयारी करून मंजू साडी वगैरे घालून आवरून बसलेली असते, पण जेव्हा तिला समजतं की सत्ता गायब झाला आहे त्यावेळेस मात्र मंजू घरातून धूम ठोकायचं ठरवते. आता करायचं कसं हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मंजू बाबाला बोलवून घेते आणि बाबांना सांगते की काही झालं तरी तुम्ही इथलं सगळं सांभाळा, मी सत्याला शोधते. आणि बिपिनला सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आता बाबा आणि बिपिन दोघी मिळून मंदाला पकडतात. मंदाला त्यांनी चांगलीच अट घातलेली असते, जबरदस्ती मंदाला धाक दाखवलेला असतो आणि त्याचमुळे मंदाला त्यांनी मंजूच्या जागी उभा केलेलं असतं. आता मंदासुद्धा नवरीची साडी घालून आर्यनच्या शेजारी बसलेली असते. डोक्यावरती पदर घेतल्यामुळे मंदा आहे की मंजू आहे हे मात्र समजत नसतं. आर्यनचं लग्न होतं आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर आर्यन डोक्यावरचा पदर उघडून बघतो त्यावेळेस त्याला धक्का बसतो, कारण मंजूच्या जागी त्याच्यासोबत सगळे विधी पार पाडणारी दुसरी तिसरी कोणी नसून मंदा असते. आता तोपर्यंत मंजू सत्याला सोडवून घरी घेऊन आलेली असते. आता आर्यनच्या समोर सत्या दिसत असतो तर साईडला मंदा. आता मात्र आर्यनला खूप राग येतो, काय करावं काहीच कळत नाहीये. त्याचा सगळा प्लॅन फसलेला आपल्याला बघायला मिळतो. संतापलेला आर्यन लगेचच खिशातून बंदूक काढतो आणि तो मंजूवरती रोखतो. आता सगळ्या सुर्वे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असतं. सत्या मात्र काही झालं तरी मंजूला काही होणार नाही याची खात्री घेत असतो. आता आर्यनने बंदूक उघडल्यानंतर लगेचच सत्या मंजूच्या समोर जाऊन उभा राहतो. तोपर्यंत इकडं बिपिन त्याच्या शेजारी असलेली काठी आर्यनच्या हातावरती मारतो. आता हा सगळा रोमांचक थरार आपल्याला बघायला मिळणार आहे 10 तारखेच्या भागानंतर. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार? आर्यनला तर सत्या आणि मंजूने जन्माची आदर शिकवलेली आहे. मंजूसोबत लग्नाची स्वप्न बघणारा आर्यन मंदाला गळ्यात पडलेलं बघून खूप रडत आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.